तुम्हाला काय वाटतं बाबा, तुमचं मत कसं राहील? का माझं मत ठीक आहे. 40 वर्ष आज 70 वर्ष काँग्रेस होतं. हा त्यांनी कोणतं रोजगार दिला नाही, काहीच दिलं नाही. हा हा आणि यांच्या नावाने आडत रोजगार कुठे रोजगार कुठे यांनी 70 वर्षात कुठं रोजगार आम्ही असं दोन रुपये रोजाने गावात फिरतो बोंबलत. हा हा रोजगार नाही काय नाही. हम्म. आणि इथे तरी काय का आला इकडे निघलाच येतो हा परत मध्ये येत नाही कधी. बरोबर. पण एवढे मत आम्ही इखेला करणार. अच्छा, येत नाही तरी पण तुम्ही मत त्यांनाच करणार. आता आम्ही भाजपला मत करतो ना. हा हा म्हणजे तुम्हाला केंद्रात सत्ता मोदींची पाहिजे थोडक्यात. मोदी सारखा माणूसच नाही. बरोबर. मोदी हेच मोदी. फक्त त्या गोष्टीसाठी तुम्ही विखेंना मतदान करता. म्हणजे ठीक आहे. इथं जर खासदार आला तर तो कसं पंतप्रधान होईल. बरोबर. म्हणजे आपकी बार 400 बार हे व्हायलाच पाहिजे असं तुमचं वैयक्तिक मत आहे. व्हायलाच पाहिजे. मग आता आपल्या पारनेर तालुक्याला मी मागाई पण त्यांना विचारलं की पहिल्यांदा संधी आली खासदार पदाची. जरी संधी कायची आली मग आमदारकीची होती, खासदारकीची होती, कोणीच काय करत नाही. गावाकडे येतच आहे. निवडून आले का गाड्या उभ्या नाही करत, पाहतात दोन माणसाला पाहून. माणसाकडे येतच नाही. त्यांचं काम त्यांना माहिती आहे. 5 वर्षांनी जायची परत मतदानला, मत जायचंच नाही. आणि थोडंसं पुढाऱ्यांना लाख अर्धा लाख दिलं का ते येतं, याला मत करा, त्याला मत करा, त्याला करा. हा आमच्याकडे काय यायचं गरीबाकडे. म्हणजे पुढाऱ्यांनी तिकडे पैसे घेऊ वगैरे नाही घेऊ, जनता सुज्ञान झाली पाहिजे. हा जनता सुद्धा नव्हे. आम्ही आता कोणी काही केलं तर आम्ही भाजप सोडून मत देणार नाही कोणालाच. अच्छा. इकडे कसं आहे असं भाजपलाच मत करायचं. आता कोरोना काळामध्ये तर विखेंनी काही कामच केलं नाही असं लोकांचं म्हणणं आहे. अजिबात नाही काम केलं. पण वर काम आहे तर दिल्लीत. हा हा अहो 370 हटवलं, बरोबर राम मंदिर झालं, बरोबर. 3500 हटवलं. हा आणि 43,000 किलोमीटर नेरुणी चीनला दिलाय. हा हा डोकलाम मधला. हा पाकिस्तानचं काश्मीर आपल्याला दिलं कोणी, हरिसराजेनी. हा हा आणि हे काय म्हणला आपला वल्लभभाई, हा तू कोणाला देणार आहे काश्मीर, त्याची मदत घे, आमची मदत नको घेऊ. नाही म्हणलं तुम्हाला देणार आहे काश्मीर, बाकी आपलं काश्मीर. बरोबर बरोबर काही द्यायचं कारण नव्हतं, घ्याने नाही दिलं. बरोबर. म्हणजे थोडक्यात तुम्ही काँग्रेस सरकारवरती ह्या मागच्या कार्यकाळामुळे नाराज आहेत, हा. म्हणून तुम्ही बीजेपी सरकारच्या पाठीमागे ठाम उभे आहेत. म्हणजे आता कुणी येऊ द्या आणि कसं होऊ द्या याच्यावर तुम्हाला म्हणायचं. बरोबर. तर हे होतं बाबा नाव सांगा एकदा. हा? नाव सांगा. ज्ञानदेव ठाकाचे उगले. ज्ञानदेव ठाकरे. तुम्ही आर्मीत वगैरे होते का? हा म्हणजे याच्यामुळे त्यांना देशाची कळवळ आहे आणि ह्याच गोष्टीमुळे ते मोदी सरकार करत आहेत. बाकी काय नाही आम्हाला दुसरं. यांचं काम कसं आहे, बाहेरला जीव लावायचा, पाकिस्तानला जीव लावा. ही पाकिस्तान दार्जिनी काँग्रेस. बरोबर आहे. त्यांना फक्त पाकिस्तानचं बरं वाटतं, बाकीच्या देशाला नाही काय म्हणत ते. म्हणून आम्हाला सीमेची काळजी ही मार्गदर्शक काय करतात, सीमा देऊन टाकली त्याला, हा. जिनाला दिली निमी. हा ही तर खरे का नाही. मोहम्मद अली जिन्ना. बरोबर. मी म्हणतो म्हणून नाही, हा. नाही हे सत्य परिस्थिती. मग सत्य परिस्थिती म्हणून सांगतो आम्ही. बरोबर बरोबर. मग आता आम्हाला वाटतंय काही असो, मोदी काही काम करू नाही करू, पण तिकडे तर ठीक आहे का नाही. नाही 100% खरं आहे. आणि ते ठीक असलं तर आपण जगू. आता एकदा पाकिस्तानी आलो काय राहील आपलं. आता लोक काय म्हणताय बाबा, आता तुम्ही सीमा सुरक्षेसाठी मोदी सरकार म्हणताय. हा. लोकांचं म्हणणं असं आहे त्यांनी जीएसटी लावलाय, पेट्रोल वाढवलंय, ह्याव केलंय त्याव केलंय. अहो 2 रुपये रोज होता, हा त्या टायमाला 8 रुपये लिटर पेट्रोल होतं. बरोबर मग 8 रुपये कमवायला 4 दिवस काम करावं लागतो. बरोबर. आणि ह्या आता जर 4 दिवस काम केलं, पेट्रोल किती येईल. आता 2,000चं पेट्रोल येईल 4 दिवसात आरामात. मग ते आता उलट स्वस्त आहे, महागाई नाही. अरे वा. महागाई नाही. खरंय. ही बोंबलच घेणे त्यांची महागाई विरोधी पक्षाला तेच लागत आहे. हा बरोबर. पण महागाई अजिबात नाही. अहो पहिले आम्ही विचारतो काम आहे का, लोकांना कामाला काम आहे, बाग ज्याच्याकडे बाग आहे, बाग खांदा द्यायला, ऊसावाला विचार की येऊ का कामाला. आता शेतकऱ्याला विचारलं बाबा कामाला येतो का, ते नाही मला नाही बनत. आम्ही 4 जणांना विचारतो कामाला येतो तरी नाही म्हणतात. आणि पहिले आम्ही होऊन यायचो काम आहे का, आणि सकाळी 9 वाजता जायचो, आता 10 वाजे 11 वाजता इथं असेल स्टँडवर. म्हणजे बाबांचं म्हणणं असं आहे की रोजंदारी वाढली, महागाई नाही वाढली, महागाई स्वस्त झाली. त्यांच्या काळानुसार त्यांनी जर अभ्यास केला तर त्यांचं मत हे पडतंय.